भाग क कोणत्या चॅप्टरचा? दुसऱ्या चॅप्टरचा हा भाग पार्ट 3 आहे. त्याच्यानंतर आपला तिसरा चॅप्टर सुरू होईल. सशस्त्र क्रांतिकारी चळवळी. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक दैदिप्यमान सशस्त्र क्रांतिकारी चळवळी. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या नेतृत्वाखाली उठाव हा विशेष उल्लेखनीय आहे. सशस्त्र क्रांतिकारी चळवळी या क्रांतिकारकांची विचारसरणी होतं की अन्यायी ब्रिटिश सरकारचे हृदय परिवर्तन अर्ज विनंत्या शिष्टमंडळे असं याच्यामुळे हे होणार नाही, जशाच तसे उत्तर दिले पाहिजे. जसं टिळकांचं उत्तर होतं तेच, त्याला टिळक युगामध्येच ह्या टिळक युगानंतर गांधी युगामध्ये एक गांधी युग होतं आणि एक सशस्त्र क्रांतिकारी चळवळी पण याच युगामध्ये होत्या. क्रांतिकारकांचा कार्यक्रम आहे. ब्रिटिशांच्या जुलमी दडपशाही विरुद्ध मवाळ मतवादी धोरण प्रभावहीन ठरल्यानंतर जहालवादी विचारसरणी प्रभावी ठरली. प्रखर क्रांतिकारी तरुणांनी स्वतःचा आपला मार्ग शोधला. ब्रिटिशांची परकीय सत्ता घालवून देण्यासाठी त्यांनी व्यक्तिगतरित्या आणि संघटितपणे क्रांतिकारी चळवळीचा मार्ग अवलंबला. युगांतर या बंगाली साप्ताहिकातील 22 एप्रिल 1906च्या अंकात क्रांतिकारकांसाठी अरविंद घोष यांचे बंधू बारिंद्र घोष यांनी तपशीलवार कार्यक्रम सुचवला होता. तोच महाराष्ट्र व पंजाबमधील क्रांतिकारकाचा कार्यक्रम होता. कोण सुचवला होता? युगांतर या बंगाली साप्ताहिकातून 22 एप्रिल 1906 अरविंद घोष यांचे जे बंधू होते बारिंद्र घोष यांनी 22 एप्रिल युगांतर बंगाली बारिंद्र घोष बंगाली 22 एप्रिल एवढं लक्षात ठेवायचं. 1906 युगांतर क्रांतिकारकांचा महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये होता. ब्रिटिश राजवटीविषयी लोकात द्वेषाची भावना निर्माण करणे, तरुणांना शिस्त आणि शस्त्रे चालवण्याचे प्रशासन देणे, शस्त्रे शक्यतो देशातच गुप्तपणे तयार करणे किंवा गरज पडल्यास परदेशातून प्राप्त करणे, या कार्यक्रमासाठी लागणारा पैसा श्रीमंताकडून लूटमार करून घेणे, देशभक्तीपर गीते, हे सगळे याचे कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळी हे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातील चळवळीची खरी सुरुवात वासुदेव बळवंत फडके यांनी महाराष्ट्रात केली. इसवी सन 1896 नंतर महाराष्ट्रीयन तरुण सशस्त्र क्रांतिकारी वळू लागला. 1896 नंतर चाफेकर बंधूंचे बलिदान. दामोदर पंत चाफेकर, त्यांचे बंधू बाळकृष्ण व वासुदेव, किती जण होते? 3 जण. दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव हे 3 जण होते. 22 जून 1897 ला मध्यरात्री गणेश खिंडीत पुण्याचे कमिशनर रॅड लेफ्टनंट आयरस हे गव्हर्नरकडे मेजवानी आठवून घोड्यावरून शहरात येत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. कोणावर झाडल्या गोळ्या? रॅड आणि लेफ्टनंट आयरस्टवर. कोणी झाडल्या? तर ह्या तिघांनी झाडल्या. गणेश खिंडीतून येत होते ते 97 तर जे द्रविड बंधूंनी यांच्यासोबत विश्वासघात केला आणि दामोदर आणि वासुदेव जो आहे या दोघांना फाशी झाली. त्याच्यानंतर हा बाळकृष्ण वाचला होता, तर यांनी द्रविड बंधूची हत्या केली. आणि त्याच्या आरोपात मग माझं थोडंसं चुकलं होतं. वासुदेवनी द्रविड बंधूची हत्या केली. दामोदर आणि बाळकृष्ण हे 2 जण जे आहे यांना कोणी मारलं? इंग्रजांनी फाशी दिली आहे. दामोदर आणि बाळकृष्णांना इंग्रजांनी फाशी दिली आहे. आणि वासुदेव जो होता तर वासुदेवनी मग या दोघांच्या हत्येचा बदला म्हणून द्रविड बंधूंना ठार केलं, तर मग वासुदेवला पण इंग्रजांनी फाशी दिली. त्याच्यानंतर कोल्हापूरचा शिवाजी क्लब. महाराष्ट्रात यावेळी अनेक गुप्त संघटना कार्यरत होत्या. त्यामुळेच वर्धा व नागपूर येथे आर्य बांधव समाज, पुण्यातला चाफेकर क्लब, तसेच कोल्हापूरमधील शिवाजी क्लब. कोणतं लक्षात ठेवायचं? वर्धा आणि नागपूरमध्ये कोणता होता? आर्य बांधव समाज. पुण्यामध्ये कोणता आहे? चाफेकर. त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये काय? शिवाजी महाराजांचे शाहू महाराज वगैरे हे सगळे कोल्हापूरमधून निर्माण म्हणून शिवाजी क्लब कुठे आहे? कोल्हापूरला. त्याच्यानंतर पुण्यामध्ये काय आहे? चाफेकर. चाफा पुण्यामध्ये. आणि वर्धा आणि नागपूरमध्ये आर्य बांधव समाज. हे 3 समाज लक्षात ठेवायचे. क्लबच्या सभासदांनी चाफेकर बंधूंना कैद करण्यात आल्यानंतर युरोपियनांचे खून करणे चांगले, चाफेकरांना तुरुंगातून मुक्त केले पाहिजे असा प्रचार सुरू केला. यावेळी क्लबचे सुमारे 100 सभासद होते. त्यामुळे पठारे, कायस्थ, प्रभू, मराठा तसेच अन्य ब्राह्मणेतरी होते.
राजश्री शाहू महाराजांचे अनेक स्नेही होते. वासुदेव चाफेकर यांना पकडल्यानंतर 19 फेब्रुवारी 1899 रोजी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळावर एक पत्रक लटकवले. त्यात म्हटले होते, तरुणांना जागे व्हा, तुम्ही शस्त्रे हातात घ्या आणि ज्यांनी लोकमान्य टिळकांना तुरुंगात टाकले त्यांच्याविरुद्ध ती वापरा. हे कोणाविषयी आहे? कोल्हापूरचे शिवाजी क्लब. त्याच्यानंतर बीडचा उठाव. कोल्हापूरचा शिवाजी क्लब आहे, पुण्याचा चाफेकर क्लब आहे आणि वर्धा आणि नागपूरचा आर्य बांधव समाज. तिन्ही क्लब लक्षात ठेवायचे. वर्धा आणि नागपूरचा कोणता? आर्य बांधव समाज. बीडचा उठाव. 1899ला बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व सदाशिव नीळकंठ जोशी. याच्यावर क्वेश्चन येते बरं. बीडच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर सदाशिव नीळकंठ जोशी यांनी केलं आहे. हे विचारते. बीड सदाशिव. आता असं लक्षात ठेवायचं, शिवाचं जे मंदिर राहते तर ते म्हणजे असं शिवाचे ज्योतिर्लिंग मंदिर जे राहते ते असं भुयारामध्ये राहते, म्हणून बीड भुयार म्हणजेच का म्हणते, बीड म्हणजेच भुयार. तर बीडचं नेतृत्व कोणी केलं? तर सदाशिवने केलं, नीळकंठ जोशी. त्याच्यानंतर आहे या काळात त्यांनी स्वतः विविध नावे स्वीकारून या उठावाचा यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांच्या विरुद्ध या उठावाला लागणारा पैसा उभा करण्यासाठी फ्रान्स आणि रशियाला आपले लोक पाठवण्याची तयारीही त्यांनी केली होती. त्या संदर्भातील गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. इतिहास संशोधक दी फडके यांच्या मते कोल्हापूरच्या शिवाजी क्लबशी या जोशींचे संबंध असावेत. मात्र उठाव फसल्यास सदाशिव जोशी हे भूमिगत झाले. गुप्त संघटनांची निर्मिती. 1920 पूर्वी महाराष्ट्रात क्रांतिकारकांचे आश्रय लोकमान्य टिळक होते, त्यामुळे लोकमान्य टिळकवाडी गुप्त संघटना महाराष्ट्रावर स्थापन. वर्धा नागपूर येथे कोणता? आर्य बांधव समाज. त्यांचे काम कोण करत होते? श्रीधरपंत परांजपे, बुवा उपाध्ये, अभ्यंकर. हे पण विचारते का? नागपूर आणि वर्धामधले हे आर्य बांधव समाजाचे व्यक्ती श्रीधर परांजपे, बुवा उपाध्ये आणि अभ्यंकर. यवतमाळच्या गुप्त संघटनेत कोण होते? सिद्धनाथ काणे, जनार्दन पृष्ठ वाजने आणि टोंगे. हे पहा, वाजलं की कानाला, हे पहा टोंगे. यवतमाळमध्ये आहे सगळं. वाजल्यावर कानाला ऐकू येते. भोंगे, आपण भोंगे लक्षात ठेवू. भोंगे जे असते मंदिरावर वगैरे लागलेले असते, भोंगे वाजल्यावर कानाला ऐकू येतात. तसं टोंगे, वाजने आणि काने हे सगळे यवतमाळच्या गुप्त संघटनेचे सभासद आहे, सदस्य आहे. अमरावतीमधील गुप्त संघटनेला दादासाहेब खापर्डेंचा आधार होता. अमरावतीमधील गुप्त संघटनेला कोणाचा आहे? दादासाहेब खापर्डे यांचा. हे तर माहीतच असेल. हैदराबाद येथेही नरहरपंत घारपुरे, बोरमणीकर आणि सातवडेकर काम करत होते. 1904च्या बेळगाव येथे गंगाधर देशपांडे, बेळगाव म्हटलं की गंगाधर देशपांडे चांगल्याने लक्षात ठेवून घ्यायचं, स्थापन होती. महाराष्ट्रीय क्रांतिकारकांवर वि. सावरकरांच्या 1857चे स्वातंत्र्य समर आणि इटलीच्या मजनीचे चरित्र या ग्रंथांचा प्रभाव होता. कोणत्या ग्रंथांचा? सावरकरांचे जे 1857चे होते स्वातंत्र्य समर, 1857चे स्वातंत्र्य समर आणि इटलीच्या मजनीचे चरित्र या ग्रंथांचा प्रभाव कोणावर होता? महाराष्ट्रातील क्रांतिकारकांवर होता. त्याच्यानंतर बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण. चिमुकल्या जपानने युरोपियन राष्ट्रांच्या बरोबर स्पर्धा करून स्वतःची सामर्थ्य 1904-05 बलाढ्य रशियाला पराभूत करून दाखवले होते. त्यामुळे भारतीय क्रांतिकारांना जपानचे विशेष आकर्षण होते. आगपेट्या तयार करण्याचे तंत्रज्ञान किंवा साबण बनवण्याचा कारखाना उभ्या करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान किंवा तरुण जपानमध्ये जात असत. मात्र ते येताना बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेऊन येत असत. महाराष्ट्रातील कोल्हापूरचे कुलकर्णी केळबा जपानला गेले होते, परंतु त्यांनी 1919 पोलीस पकडून 7 वर्षाची शिक्षा दिली. त्यानंतर सोलापूरचे गोविंद पोद्दार जपानला जाऊन आले आणि ते बॉम्ब तयार करण्यास शिकले. त्यांना माहीम येथे कारखाना घातला होता. माहीम येथे कारखाना कोणी घातला होता? पोतदार यांनी. सोलापूरचे पोद्दार यांनी माहीम येथे. कोल्हापूरचे कुलकर्णी यांनी जपानला गेले होते. कोल्हापूरचे कुलकर्णी जपानला गेले. कोल्हापूरचे कुलकर्णी जपानला आणि सोलापूरचे पोद्दार माहीम येथे कारखाना घातला होता. नेपाळशी संबंध. लोकमान्य टिळकांच्या अनुमतीने नाट्याचार्य काकासाहेब खांडिलकर, कृष्णाजी प्रभाकर 1902 ते 1904 या कालावधीमध्ये नेपाळला वास्तव्य करून होते. तेथे त्यांनी शिवाजी क्लबचे कार्यकर्ते हनुमंतराव कुलकर्णी यांच्या सहकार्याने बंदुका तयार करण्याचा कारखाना काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा स्वभाव ब्रिटिशांनी लागला. त्यांनी नेपाळच्या राज्यकर्त्यांचा त्यावेळी कृष्णाजी प्रभाकर असल्या राजकारणात भाग घेत नाही विश्वास आहे. नेपाळच्या पंतप्रधानांमुळे कृष्णाजी प्रभाकर वाचले. कृष्णाजी प्रभाकर म्हणजे काकासाहेब खांडिलकर, लोकमान्य टिळकांनी नाट्याचार्य.
शिवाजी क्लबचे ते कोण होते? कार्यकर्ते होते. त्यांनी काय केलं? बंदूक आपण नेपाळच्या पंतप्रधानांनी यांना वाचवलं. बडोदा संस्थान. बडोदाचे महाराज सयाजीराव गायकवाड सशस्त्र क्रांतीच्या साहसी उद्योगात प्रत्यक्ष भाग घेण्याचा धोका पत्करत नसत. 1905 मध्ये केशवराव देशपांडे, माधवराव जाधव, अरविंद घोष देवधर चांदोड स्टेशनजवळ गंगानाथ भारतीय विद्यालय स्थापन केले. परंतु विद्यार्थी व शिक्षक राजद्रोहाचे कृत्य करत असल्याचा संशय आल्याने बडोद्याच्या राज्यप्रतिनिधी दिवाणाकडे जाब मागितला. 1908 साली विद्यालय बंद करावे लागले. गंगानाथ भारतीय विद्यालय कुठे सुरू केलं होतं? बडोद्याला. 1905 मध्ये देशपांडे, जाधव, घोष, देवधर चांदोड स्टेशनजवळ केले होते. सिद्धनाथ काणे यवतमाळचे टिळकवादी गुप्त मंडळातील सभासद होते. ते कलकत्ता येथे वैद्यकीय शिक्षण घेत होते. त्यांचा संबंध बारिंद्र घोषच्या गुप्त संघटना नरहर विठ्ठल भावे, नागपूरचे आबाजी पातुरकर यांच्या साहाय्याने डॉक्टर काण्यांनी फ्रेंचच्या ताब्यातील चंद्रनगरहून 8 पिस्तूल, 1 बंदूक आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य घेऊन ते यवतमाळला आले होते. किती? 8 पिस्तूल, 1 बंदूक आणि बॉम्ब फ्रेंचच्या ताब्यातील चंद्रनगरहून. महादेव तथा सेनापती बापट. सेनापती पांडुरंग महादेव बापट हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर गावचे. त्यांनी BA ची पदवी संपादन केल्यानंतर मुंबई विद्यापीठातील शिष्यवृत्ती घेऊन ते 1904 मध्ये लंडनला गेले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी माझ्या परतंत्र मातृभूमीला स्वातंत्र्य करण्यासाठी मी आजपासून आजीवन कायावाच्या मनाने झटेन आणि तिची हाक येताच तिच्या सेवेसाठी धावत येईल. या कामी मला देहाचे होम करावा लागला तरी मी फिरून याच भारतखंडात जन्म घेईन व अपुरे राहिलेले काम करून दाखवीन अशी शपथ घेतली होती. कोणी? सेनापती बापट यांनी. पांडुरंग महादेव त्यांना सेनापती बापट. पुढचे होते अहमदनगर पारनेर जिल्ह्यातले सेनापती बापट आहेत. इंग्लंडच्या वास्तव क्रांतिकारक श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या इंडिया हाऊसचे हे सदस्य होते. कोण? सेनापती बापट. इंडिया हाऊसचे सदस्य श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या मदतीने सेनापती बापट बॉम्ब तयार करण्याचे तंत्र शिकण्यासाठी पॅरिसला गेले. बॉम्ब तयार करण्याचे ज्ञान आत्मसात केले. या संबंधित पुस्तिका त्यांनी इंग्लंडमध्ये असताना त्यांनी ब्रिटिश सत्तेवर टीका करणारा निबंध वाचला. त्यामुळे त्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली. लोकमान्य टिळकांच्या विनंतीवरून श्यामजी कृष्ण वर्मांनी बापटांचे 2000 रुपये दिले. शिवाय भारत भवन इंडिया हाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था केली. सेनापती बापट भारतात बॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान घेऊन परतली. ही बातमी सरकारला मिळाल्याने बापट काही काळ घुमले, परंतु सरकारने त्यांना कैद केले. काही दिवसांनी त्यांना मुक्त केले. 1914 नंतर त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग सोडला आणि विधायक कार्याकडे वळले. कोण? सेनापती बापट. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अभिनव भारत संघटना. महाराष्ट्रीयनच नव्हे तर संपूर्ण भारतीय क्रांतिकारकांमध्ये विनायक दामोदर सावरकर यांचे कार्य महान व उल्लेखनीय आहे. ते एक क्रांतिकारक, विचारवंत, प्रतिभावान कवी, लेखक, असामान्य नेते, संघटक होते. शालेय शिक्षण घेत असताना दामोदर चाफेकरांना झालेल्या फाशीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. तसेच मॅझिनी या इटालियन देशभक्तीचाही प्रभाव होता. विद्यार्थी दशेत असताना सावरकरांनी मित्र मेळावा ही संस्था स्थापन केली. इसवी सन 1904 मध्ये वडील बंधू गणेश उर्फ बाबाराव सावरकर यांच्या सहकार्याने अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना स्थापन केली. अभिनव भारत आणि मित्र मेळावा ही दोन्ही संघटना कोणाच्या आहे? सावरकरांच्या आहे. दामोदर चाफेकरांना जी फाशीची शिक्षा त्याच्यावर प्रभाव होता. दामोदर चाफेकरांना जी फाशीची शिक्षा झाली होती. तसेच मॅझिनीच्या इटालियन देशभक्तीचाही त्यांच्यावर परिणाम होता. 1904 मध्ये त्यांनी अभिनव भारत ही संघटना स्थापन केली. 1904 मध्ये अभिनव भारत ही संघटना स्थापन केली. अभिनव भारत संघटनेची उद्दिष्ट: परदेशामध्ये शस्त्र खरेदी करून ती गुप्तपणे भारतात पाठवणे, भारतीय सैनिकांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध प्रचार करणे, स्वदेशी बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण कार्यक्रमांचा लोकमत तयार करणे, शक्य त्या ठिकाणी गनिमी काव्याने लढा उठावासाठी योग्य संधी शोधणे. अभिनव भारत 1904 गणेश बाबाराव सावरकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर, विदा सावरकर ह्या दोघांची होती. 1904ची आहे. 1906 मध्ये सावरकरांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांची शिवाजी शिष्यवृत्ती मिळवली आणि इंग्लंडला गेले. तिथे त्यांनी मॅझिनीच्या चरित्रावर भाषण केले. तसेच इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हा ग्रंथ लिहिला. त्याचबरोबर श्यामजी वर्माच्या इंडिया हाऊसमध्ये गुप्तपणे बॉम्ब बनवण्याचे कामही चालूच होते. इंडिया हाऊसमध्ये बॉम्ब बनवत होते आणि त्यांनी हा ग्रंथही लिहिला. कोणता? इंडियन वॉर ऑफ भारतीय स्वातंत्र्य समर 1857चे भारताचे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? सावरकरांनी. 1910 जानेवारीमध्ये ते पॅरिसला गेले. ब्रिटिश सरकारने त्यांना फरारी घोषित केले.
त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरवण्यात आला व पकड वॉरंट निघाले. पॅरिसमधून ते लंडनला आले. त्यावेळी त्यांनी व्हिक्टोरिया स्टेशनवर पकडण्यात आले. भारतात आणण्यासाठी मोरिया बोटीने त्यांना पाठवण्यात आले. कोणत्या बोटीने? मोरिया बोटीने. आणि ते मोरिया बोटीवरून निसटण्याचा प्रयत्न केला तर फ्रान्स सरकारने आपणास मदत करावी अशी ब्रिटिश सरकारने पूर्ण सूचना दिली होती. स्वच्छला जाण्याची आणि स्वच्छच्या पोर्ट होलमधून उडी घेतली 10 मध्ये, परंतु थोड्याच वेळात फ्रेंच अधिकाऱ्यांनी त्यांना पकडले आणि इंग्रज अधिकाऱ्यांच्या ताब्यात केले. तर सावरकरांना नाशिक येथे आणण्यात आले. तेथेच त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. नाशिकमध्ये त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. सावरकरांना 25 वर्ष जन्मठेप आणि काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यांची संपत्ती जप्त केली. जॅक्सनच्या खुनाला सहाय्य केल्याप्रकरणी 30 जानेवारी 1911 सावरकरांना दुसऱ्यांदा 25 वर्षाची जन्मठेपची शिक्षा केली. 2 वेळा 25-25 वर्ष म्हणजे 50 वर्षाची जन्मठेप. बाबाराव सावरकर आणि अभिनव भारत. तर मग वासुदेवराव आपलं विनायक दामोदर सावरकरांना तर जन्मठेप झाली होती. तर मग अभिनव भारत ही संघटना त्यांच्यानंतर त्यांचे जे थोरले बंधू होते गणेश सावरकर उर्फ बाबाराव सावरकर हे काम पाहू लागले. पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद हुसेनशी बाबारावचा संघर्ष, त्यामध्येच त्यांना 1 महिन्याची शिक्षा. तुरुंगातून सुटून आल्यावर त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या भेटी देऊन सुचवतात. या शाखेमध्ये सदस्यांना दांडपट्टा शिकवण्याचे इब्राहिम भाई या लष्करी सेवा निवृत्त व्यक्तीची निवड करण्यात आली होती. दांडपट्टा शिकवत होते कोणाची? इब्राहिम भाई. त्यासाठी त्यांनी कलकत्त्याच्या त्र्यंबक चक्रवर्ती या व्यापाऱ्याकडून बंदुका, रायफली, दारुगोळा साहित्य मिळवून कोठुरे येथील बर्वेंचा वाडा या अभिनव भारताचे शस्त्रागारच होते. शस्त्रागार कुठे होते? कोठुरे येथील बर्वेचा वाडा. दुर्दैवाने अभिनव भारतामधील एक फितूर क्रांतिकारकांमुळे बाबासाहेब सावरकर अटक झाली. त्यांच्याच घराची झडती ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यावेळी आरक्षिबाई खटला सुरू होऊन बाबारावांना 1909 काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच सर्व संपत्ती जप्त केली. अनंत कान्हेरे. सत्र न्यायालयाने बाबाराव सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्याची बातमी कळताच अनंत कान्हेरे अत्यंत संतप्त झाले. त्यामुळे त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या विरोधात प्रत्यक्ष कृती करण्याचा निर्णय घेतला. त्यान्वये 21 डिसेंबर 1909 किर्लोस्कर नाटक मंडळीने खास जॅक्सन या अधिकाऱ्यासाठी देवल नाटक कंपनीमार्फत शारदा नाटकाचा कार्यक्रम विजयानंद थिएटर नाशिक येथे आयोजित करण्यात केला. या कार्यक्रमात जॅक्सन साहेब आले असताना अनंत कान्हेरेंनी त्यांच्या छातीत गोळ्या झाडून त्यांचा खून केला. एवढं लक्षात ठेवायचं की अनंत कान्हेरेंनी कोणाचा खून केला? जॅक्सनचा. आणि चाफेकर बंधूंनी कोणाची हत्या केली? रॅटची. अनंत कान्हेरेंनी जॅक्सनचा. कान्हेरे जॅक्सन. तपासणी घेण्यात आली. त्यावेळी बिंदू खुनाचा बदला खुनाने या शीर्षकाने एक निवेदन खटला सुरू झाला आणि त्यात त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. या घटनेनंतर ब्रिटिश सरकार सावध होऊन त्यांचे झडती सत्र सुरू. गणू वैद्य या क्रांतिकारकास पकडले. त्यांनी क्रांतिकारकाच्या संदर्भातील माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे अनेकांना अटक कर अभिनव भारताच्या पेन शाखेवर व कोटूर बडवे वाड्यावर धाड पडली. गणू वैद्य फितुरी केली. गणू वैद्यांनी काय केली? फितुरी केली. पनवेल यांना पकडण्यात आले. पुण्याच्या शाखेवर धाड घालून तेथील शाखेचे सूत्रधार करून ब्रह्मगिरी बुवा यांना पकडण्यात आले. अशा प्रकारे सगळ्या ठिकाणचे क्रांतिकारकांना पकडून शिक्षा ठोठावण्यात आली. परिणामी हळूहळू महाराष्ट्रातील गुप्त संघटना थंडावल्या. गांधीयुग सुरू झाला. 1920 ते 1947 या स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेसच्या कामगिरीचा तिसरा आणि अखेरचा कालखंड मानला जातो तो गांधीयुग. असहकार चळवळ ते चले जाव चळवळ या काळातील आंदोलन तीव्र होत गेले. 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात चळवळ व नेतृत्व यशस्वी ठरले. महात्मा गांधी. 1869 ते 1948. मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म आहे 2 ऑक्टोबर 1869 गुजरातमधील पोरबंदर येथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण वगैरे झाले. बॅरिस्टरची पदवी घेतली आणि मग ते इंग्लंडला गेले. मुंबईत काही काळ वकिली केली. त्यानंतर पुढे दक्षिण आफ्रिकेत गेले. तेथेही त्यांनी वकिली केली. याच काळात त्यांनी राजकीय सामाजिक कार्याची सुरुवात केली. आफ्रिकेमध्येच त्यांच्या कार्याची सुरुवात झाली आहे. आफ्रिकेत असताना जॉन रस्किनने लिहिलेल्या अन टू दिस लास्ट या पुस्तकाच्या वाचनानंतर महात्मा गांधीजींच्या आमूलाग्र परिवर्तन घडून आले. स्वातंत्र्य व समता यासाठी लढा देणारा नेता म्हणून आफ्रिकेत त्यांना मान्यता मिळाली. अन टू दी लास्ट हे पुस्तक जॉन रस्किनने लिहिलेल्या
याच्यावर महात्मा गांधींवर प्रभाव कशाचा पडला? जॉन रस्किनच्या टू दी लास्ट या पुस्तकाचा. त्याच्यामुळेच त्यांच्यामध्ये बदल घडला आणि दक्षिण आफ्रिकेत 1907 ते 1914 या काळात अनेकदा सत्याग्रह चळवळीचे आयोजन केले. दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधींनी भारतात आल्यावर त्यांनी देशातील एकंदर परिस्थितीचे अवलोकन केले. भारतातील अतीव दारिद्र्य पाहून त्यांचे मन विषण्ण झाले. त्यातूनच त्यांनी आपल्या जीवनशैलीत बदल केला. 25 मे 1915 रोजी त्यांनी साबरमती नदीच्या किनाऱ्यावर सत्याग्रहाश्रम स्थापन केले. 1915 मध्ये पुढे साबरमतीहून ते 1936च्या सुमारास सेवाग्राम वर्धा येथे आले. महात्मा गांधींच्या राजकारणातील प्रवेशामुळे एक नव्या युगाची सुरुवात झाली. 1936ला ते सेवाग्रामला आले आणि 1915ला साबरमती सत्याग्रामाश्रम स्थापन केले होते साबरमती नदीच्या किनाऱ्यावर. 1920ची असहकार चळवळ आहे, 1930ची सविनय कायदेभंग चळवळ आहे आणि 1942चे आंदोलन. त्यामुळेच 1947ला भारताला त्यांच्याबद्दल वाटणारा आदर, निष्ठा, अपार श्रद्धा यामुळे लोकात त्यांना महात्मा म्हणून मान्यता मिळाली. स्वतंत्र भारतात राष्ट्रपिता म्हणून त्यांचे स्थान संस्मरणीय आहे. 1920ची कोणती चळवळ आहे? असहकार. 1930चे सविनय कायदेभंग आणि 1942चे चले जाव आंदोलन. गांधीजी आणि सत्याग्रह. दक्षिण आफ्रिकेत यावेळी तीव्र स्वरूपाचा वर्णदोष होता. वर्णद्वेष इतक्या खालच्या थराला पोहोचला होता की महात्मा गांधीजींना रेल्वेच्या प्रथम श्रेणीच्या डब्यातून गोऱ्यांनी बाहेर काढले. दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना न्याय मिळवून देण्यासाठी महात्मा गांधींनी 1906 साली सत्याग्रह या नव्या तत्त्वाचा अवलंब केला. दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रहाचा अवलंब कधी केला तर 1906 मध्ये. आफ्रिकेत या आंदोलनाला अभूतपूर्व चळवळ ही पूर्णपणे शांततेने अहिंसात्मक शासनाला नेहमीप्रमाणे दडपशाहीचा अवलंब करता आला नाही. या निशस्त्र संघटित शक्तीपुढे सरकारला झुकावे लागले. सत्याग्रह या नव्या अहिंसात्मक धोरणाच्या शक्तीची सर्व जगाला जाणीव झाली. प्रारंभीचे सत्याग्रह गोपाळकृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरून 1915ला महात्मा गांधींनी आफ्रिकेतून भारतात आले. गांधीजींच्या प्रारंभीचे जीवन कार्यकाळात चंपारण्य सत्याग्रह, खेडा सत्याग्रह आणि अहमदाबाद येथील आंदोलनाचा समावेश होता. या कार्यामुळे गांधीजींचे नाव सर्वतोपरी झाले. कोणाच्या सांगण्यावरून आले ते गोपाळकृष्ण गोखले. गांधीजींचे गुरुपण कोण होते? गोपाळकृष्ण गोखले. 1915ला पुढे ब्रिटिश सरकारने भारतीय राष्ट्रीय चळवळ दडपण्यासाठी रौलट कायदा लागू केला. गांधीजींच्या सूचनेनुसार भारतीयांनी देशभर उपोषण, हरताळ, सार्वजनिक सभा हे निषेध अस्त्र वापरले. गांधीजींना अटक झाली तेव्हा ठिकठिकाणी हिंसक आंदोलने झाली. जालियनवाला बाग हत्याकांड व खिलाफत चळवळ. 12 एप्रिल 1919ला पंजाबमधील अमृतसर शहरात कायदा आणि सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी लष्करी कायदा पुकारून लष्कर प्रमुख जनरल डायर यांच्या हाती शहर सोपवण्यात आले. त्याने बंदी हुकूम जारी केला. जालियनवाला बागेत निशस्त्र जनतेवर जनरल डायरने बेछूट गोळीबार केला. त्यात अनेक जखमी व मृत पावले. गांधीजींनी या घटनेचे तीव्र शब्दात निषेध केला. तेव्हा भारतीय मुस्लिम बंधूंनी खिलाफत चळवळ केली. तेव्हा महात्मा गांधींनी या चळवळीला काँग्रेसचा पाठिंबा मिळवून दिला, तिचे नेतृत्वही केले. ऑगस्ट 1920 पासून महात्मा गांधीजींनी देशव्यापी हरताळ पुकारून ब्रिटिशांविरुद्ध असहकार चळवळ सुरू केली. खिलाफत चळवळीने महात्मा गांधीजींच्या असहकार चळवळीला पाठिंबा दिला. असहकार चळवळ 1920 ते 1922. 1 ऑगस्ट 1920ला देशात अहिंसक असहकार चळवळ महात्मा गांधीजींनी सुरू केली. त्यावेळी देशात अत्यंत स्फोटक परिस्थिती होती. खिलाफतीच्या प्रकरणावर मुस्लिमात असंतोष निर्माण झाला होता. रौलट कायदा, जालियनवाला बाग हत्याकांड, सरकारची दडपशाही, 1919च्या सुधारणा कायद्यातील असमाधानकारक तरतुदी यामुळे भारतीयात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. अशावेळी सप्टेंबर 1920च्या कलकत्ता अधिवेशनात चळवळीचा आराखडा मांडून तो मंजूर करून घेतला. 26 डिसेंबर 1920ला नागपूर अधिवेशनात असहकार चळवळीला काँग्रेसने मान्यता दिली. या चळवळीच्या ठरावानुसार खालील निर्णय घेण्यात आले. असहकार चळवळ कधी सुरू झाली? 1 ऑगस्ट 1920ला. या देशात अहिंसक असहकार चळवळ महात्मा गांधींनी सुरू केली. 1 ऑगस्ट 1920लाच टिळकांचा मृत्यू पण होता. तेव्हाच असहकार चळवळ सुरू झाली. जालियनवाला बाग हत्याकांड कधी झालं होतं? 12 एप्रिल 1919ला. लक्षात ठेवायचं, जालियनवाला बाग हत्याकांड खूप महत्त्वाचं आहे. 12 एप्रिल 1919. कलकत्ता अधिकारपदे, पदव्या, मानाच्या जागांचा त्याग करावा. सरकारी सभा कार्यक्रमाला नागरिकांनी हजर राहू नये. सरकारी शाळांच्या ऐवजी राष्ट्रीय शिक्षण संस्थेत
संस्थांत विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, सरकारी न्यायालयावर बहिष्कार टाकावा, देशी न्याय पंचायतीत जावे, कायदेमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार घालावा, मेसोपोटोमियात पाठविण्यासाठी केल्या जाणाऱ्या मुलकी लष्करी नोकर भरतीवर बहिष्कार घालावा, परदेशी मालावर बहिष्कार घालावा, स्वदेशीचा पुरस्कार करावा. ह्या सगळ्या मागण्या होत्या असहकार चळवळी. महाराष्ट्रातील असहकार कार्यक्रम. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर महात्मा गांधीजींचे नेतृत्व मान्य करून असहकाराचा कार्यक्रम मनापासून अंमलात आणण्यासाठी तयार झालेल्या लोकमान्य टिळकांच्या अनुयायांमध्ये शिवरामपंत परांजपे. कोण होते? शिवरामपंत परांजपे. हे महत्त्वाचं आहे. काकासाहेब खांडिलकर, गंगाधर देशपांडे, वासुकाका जोशी, हरिभाऊ फाटक आणि चिंतामणराव वैद्य हे प्रमुख होते. टिळकांचे अनुयायी होते हे. या उलट अण्णासाहेब भोपटकर, जयकर, केळकर यांना असहकारिता पटत नसतानाही केवळ काँग्रेसच्या प्रतिष्ठेसाठी त्यांनी पाठिंबा दिला. कोण होते? भोपटकर, जयकर आणि केळकर. महात्मा गांधींना पसंत असणाऱ्या मद्यपान निषेधाच्या चळवळीच्या कार्यक्रमास सुरुवात केली. मद्यपान निषेध कार्यक्रम, त्याच्यानंतर न्यायालयावर, हे सगळं असहकार कार्यक्रम आहेत. कोणतं? मद्यपान निषेध, न्यायालयावर बहिष्कार, सरकारी शाळा कॉलेजवर बहिष्कार, मध्य प्रांत व वराडमधील आंदोलन, मुंबईतील साधकाश्रम, मालेगावातील हिंसक प्रकरण, मुळशी सत्याग्रह. हे सगळं पाहायचं आहे आपल्याला, कारण हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. मद्यपान निषेध महाराष्ट्रात सुरू झाल्यानंतर त्यास काँग्रेस व महात्मा गांधी यांनी प्रोत्साहन दिले म्हणते. या चळवळीने पुणे, धारवाड, ठाणे या भागात जोर धरला. त्यानंतर ती मुंबईतही सुरू झाली. कुठे कुठे? पुणे, धारवाड, ठाणे, मुंबईतही सुरू. महाराष्ट्रात तसेच सर्वच ठिकाणी ही चळवळ शांततामय मार्गाने चाललेली होती. धारवाडचे जिल्हा अधिकारी पेंटर यांनी दडपशाहीचे धोरण अवलंबल्याने 30 जून रोजी जमावावर गोळीबार करण्यात आला. कोण केलं होतं? धारवाडचे जिल्हा अधिकारी पेंटर यांनी काय? दडपशाही. 30 जून रोजी 3 व्यक्ती ठार व 20 जण जखमी झाले होते. पेंटर यांनी केलेल्या दडपशाहीबद्दल मुंबईतील सभेत महात्मा गांधी त्यांच्यावर टीका केली. या चळवळीत धारवाड येथे लागलेले हिंसक वळण लक्षात घेऊन महात्मा गांधीजींच्या सल्ल्यानुसार मुंबई काँग्रेसने मुंबईतील निदर्शन ऑगस्ट थांबवली. त्याच्यानंतर न्यायालयावर बहिष्कार. वकिलांनी आपला व्यवसाय सोडून द्यावा. असहकाराच्या कार्यक्रमात मान्य झालेल्या काहींनी 1 वर्षभर वकिली तर काहींनी जणांनी खटले चालवण्याचे एक नवीन काम हाती घेण्यास नकार दिला. त्यामध्ये भुसावळचे वासुदेवराव दस्ताने, सोलापूरचे रामचंद्र शंकर राजवाडे, साताऱ्याचे अष्टपुत्रे, उंबरगावचे नानासाहेब देवधेकर यांचा समावेश होता. मात्र ज्यांच्याकडे पूर्वीचेच खटले बरेच होते त्यांनी चालून न्यायालयात जाणे सोडले नाही. त्यापैकी अण्णासाहेब भोपटकर, जयकर. हे लक्षात ठेवायचं की दस्ताने, शंकर, राजवाडे, अष्टपुत्रे, देवधरे, अण्णासाहेब जयकर हे सगळे काय होते? न्यायालयावर बहिष्कार टाकणाऱ्यापैकी होते. सरकारी शाळा कॉलेजावर बहिष्कार टाकला. 19ला पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांच्या नावाने महाविद्यालय सुरू केली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या 87 होती. असहकार आंदोलनामुळे त्या व्यक्तींनी महाविद्यालयीन शिक्षण सोडून नंतर राष्ट्रीय शाळेत अध्यापनाचे काम केले. त्यामुळे इस्लामपूरचे शंकरराव जावडेकर, सांगलीचे लिमये लागू, महाडचे सखाराम भागवंत आणि सदाशिव कान्होजी हे सगळेजण होते. मध्यप्रांत आणि वराडमधील आंदोलन, याच्यासाठी कोण आहे? त्यांच्यामध्ये सगळे कार्यकर्ते बाबासाहेब परांजपे होते, वामनराव जोशी आणि चोळकर हे सगळे होते. मुंबईतील साधकाश्रम. काय आहे मुंबईतील साधकाश्रम? तर 1921मध्ये केशवराव देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील अंधेरीचे आनंदीलाल पोतदार शेटजीच्या वाड्यात साधकाश्रम स्थापन करण्यात. साधकाश्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मी सरकारी नोकरी करणार नाही अशी प्रतिज्ञा घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना शेती करणे, सूतकताईचे दूध चालवण्याचे शिक्षण दिले जाईल. काय करायचं? शेती, दूध आणि सूतकताई चालवण्याचे शिक्षण. आणि मी सरकारी नोकरी करणार नाही. कोण सुरू केलं होतं? देशपांडे, केशवराव देशपांडे. साधकाश्रमाचे मेन कोण आहे? केशवराव देशपांडे साधकाश्रम. मालेगावातील हिंसक प्रकार. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील जमावाने असहकार चळवळीत भाग घेतल्यामुळे शहरातील पोलीस उपनिरीक्षकाने जमावाला चीड येईल अशी भाषा वापरली. जमावाने चिडून त्याला ठार मारले. तेथे झालेल्या संघर्षाचे रूपांतर हिंसक प्रकारात झाले. असहकाराच्या नावाखाली चाललेल्या या हिंसक घटनेचा महात्मा गांधींनी निषेध केला.
आणि सांगितले की जेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांना पकडण्यात येते किंवा त्यांच्यावर खटले भरले जातात तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी तशा प्रकारची निदर्शने करू नयेत आणि पोलिसांनी दिलेले हुकूम काटेकोरपणे पाळावेत. नाशिक जिल्ह्यातील वसंत नारायण नाईक आणि राष्ट्रीय चळवळीत भाग घेतला. महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. तसेच करबंदी, जंगल सत्याग्रह, वैयक्तिक सहभाग घेतल्यामुळे त्यांना वेळोवेळी शिक्षा झाली. नंदुरबार खजिना लुटीच्या आरोपाखाली खटला भरून त्यांचे घरदार जप्त करण्यात आले. मुळशी सत्याग्रह. मुळशी सत्याग्रह 26 एप्रिल 1921 आहे. असहकार आंदोलनातील पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे मुळशी सत्याग्रह. मुळा मुठा नद्यांवर संगमावर टाटा कंपनी धरण आणि जलविद्युत प्रकल्प हाती घेतला होता. त्यामुळे 54 गावे पाण्याखाली जाणार होती. तर जमिनी सरकारने बरोबर करण्याच्या कारणामुळे कंपनीने येथील जमिनी शेतकऱ्यांना काही विचार केला नाही. त्यांच्या चरितार्थीची दुसरी व्यवस्थाही केली नाही. म्हणजे त्यांच्या जमिनी घेतल्या पण त्यांना राहण्याची दुसरीकडे व्यवस्था. तेव्हा शंकरराव देव, शिवरामपंत परांजपे, डॉक्टर फाटक बोपटकर, तात्यासाहेब केळकर इत्यादींनी प्रकरणाकडे लक्ष देऊन महात्मा गांधींना सांगितले. तेव्हा मुळशी प्रकल्प सत्याग्रहाच्या मार्गाने सोडवण्याचे शंकरराव देव हे मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून ओळखले जाते. तर सेनापती बापट यांनीही त्यावेळी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 16 एप्रिल 1921 रोजी मुळा नदीच्या पात्रात सत्याग्रहास सुरुवात झाली. कधी? 16 एप्रिल 1921. 1921चा मुळशी सत्याग्रह आहे. मुळशी सत्याग्रहाचे प्रमुख जर म्हटलं तर शंकरराव देव हे आहे आणि सेनापती बापट पण याच्यामध्ये होते. 1921 ते 24 असे 3 वर्ष सत्याग्रह चालू राहिला. सेनापती बापट यांच्या प्रक्षोभन भाषणाबद्दल 1923मध्ये 1 वर्षाची शिक्षा झाली. 1923मध्ये इंजिनियर ड्रायव्हरवर गोळ्या झाडल्यामुळे 7 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा झाली. सेनापती बापटने झाडल्या होत्या. परदेशी मालावर बहिष्कार. टिळक स्वराज्य फंडसाठी 1 कोटी रुपयाचा संकल्प पूर्ण झाल्यानंतर परदेशी मालावर बहिष्कार घालण्याची मोहीम हाती घेण्याचे ठरवले. चौरी चौरा प्रकरण लक्षात ठेवायचं 5 फेब्रुवारी 1922 आणि जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला तर तो झाला होता 1919ला. कधी? 12 एप्रिल. हां, हे बघा, जालियनवाला हत्याकांड 12 एप्रिल 1919ला आणि चौरी चौरा झाला 5 फेब्रुवारी 1922. संपूर्ण देशभरात स्थानिक स्वयंसेवक घोषणा मिरवणुका काढून आंदोलनाचे वातावरण निर्माण करत होते. अशीच एक मिरवणूक 5 फेब्रुवारी 1922ला गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे निघाली. ती सनदशीरवर शांततामय मार्गाने पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. संतप्त जवानाने पोलीस पंथावर हल्ला चढवला. त्यामध्ये 21 पोलीस आणि अशा 22 जणांचा मृत्यू झाला. असहकार आंदोलन तातडीने बंद केले. या अनपेक्षित निर्णयामुळे काँग्रेस नेते जनता नाराज झाली. 10 मार्च 1922ला राजद्रोहाच्या आरोपाखाली महात्मा गांधींना अटक करण्यात झाली. हे बघा, असहकार आंदोलन जे आहे ते जालियनवाला बाग हत्याकांड जे झालं त्याच्यामुळे असहकार आंदोलन सुरू झाले होते आणि चौरी चौराची जी घटना घडली त्याच्यामुळे असहकार आंदोलन जे आहे ते थांबवण्यात आलं. समजलं का? 1920चं असहकार आंदोलन. सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. मग 1930 महात्मा गांधीजींनी अचानकपणे असहकार चळवळ बंद केल्यामुळे अनेक नेत्यांच्या मनात नाराजी निर्माण झाली. त्यातूनच 1922मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. 1922मध्ये काय झाली? स्वराज्य पक्षाची स्थापना. 8 डिसेंबर 1927ला सायमन कमिशनची नियुक्ती झाली, परंतु त्यामध्ये एकही भारतीयांचा समावेश नसल्याने सर्वत्र या कमिशनचा निषेध झाला. परिणामी ब्रिटिश सरकारने भारतासाठी सर्वसंमत अशी राज्यघटना तयार करण्याची जबाबदारी मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली समितीवर सोपवली. त्यांनी वर्षभरात जो राज्यघटनेचा मसुदा तयार केला तोच इसवी सन 1928चा नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखला जातो. हा रिपोर्ट सरकारने 1 वर्षाच्या आत मंजूर न केल्यास आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले, परंतु त्यापूर्वी मुस्लिम लीगने नेहरू रिपोर्टला विरोध केला होता. बॅरिस्टर जिन्नांनी मुस्लिमांसाठी 14 मागण्या शासनाला सादर केल्या, परंतु परिणामी ब्रिटिश सरकारने नेहरू अहवालाकडे दुर्लक्ष केले. वरीलप्रमाणे अनेक राजकीय घडामोडी घडून लागला होत्या. काँग्रेसने दिलेली 1 वर्षाची मुदत संपली होती. गव्हर्नर जनरल आयर्विन यांनी इंग्लंडचे पंतप्रधान मॅकडोनाल्ड यांच्याशी चर्चा करून भारताला वसाहतीचे स्वराज्य देण्याची
एक सर्वपक्षीय गोलमेज परिषद बोलवण्यात आली होती. कोण दिलं होतं? मॅकडोनाल्ड. वसाहतीचे स्वराज्य आयर्विननं ठरवलं होतं. 1929च्या लाहोर अधिवेशनात काँग्रेसने या निर्णयाला मान्यता दिली. 31 डिसेंबर 1929 पर्यंत सरकारने भारताला वसाहतीचे स्वराज्य दिले नाही तर कायदेभंगाची चळवळ सुरू करण्याचा इशारा दिला. त्याची परिणती म्हणजेच दांडी यात्रा. 1929 पर्यंत जर स्वराज्य दिले नाही तर मग आम्ही कायदेभंगाची चळवळ सभेने कायदेभंगाची चळवळ सुरू करू. दांडी यात्रा सुरू केली. 12 मार्च ते 5 एप्रिल 1930 पर्यंत दांडी यात्रा आहे. 12 मार्च ते 5 एप्रिल 1930. मिठाचा सत्याग्रह, दांडी यात्रा. मिठाचा सत्याग्रह कधी झाला? 6 एप्रिल 1930ला मिठाचा सत्याग्रह झाला. 12 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत दांडी यात्रा चालली आणि 6 एप्रिलला मिठाचा सत्याग्रह झाला. मिठावरील करामुळे ब्रिटिशांच्या तिजोरीत 5 कोटी 7 लाख रुपयांची भर पडत होती. पण गरीब मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूवरील कर जाचक वाटणे असं साहजिकच होते. हा मिठाचा कायदा मोडण्यासाठी गांधीजींनी आपल्या साबरमती आश्रमातील 79 अनुयायांची पहिली तुकडी सत्याग्रहासाठी निवडली. त्यात पंडिता खरे, गणपतराव गोंडसे, विनायकराव गोंडसे, केशव गोविंदराव हरकारे, अवंतिकाबाई गोखले, जमनालाल बजाल, बाळासाहेब खेर, बंदेकर पाटील, हरिभाऊ मोहनी, दत्ताजी तांबे इत्यादी 13 महाराष्ट्रीयन होते. हे 13ही महाराष्ट्रीयन लक्षात ठेवायचे. 12 मार्चला सुरू झालेली दांडी यात्रा 5 एप्रिल 1930ला दांडी येथे पोचल्यावर समाप्त झाली. साबरमती ते दांडी 240 मैलाचे अंतर पायी चालून महात्मा गांधीजींनी वाटेत अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या सभांमध्ये भाषण केले. सर्वत्र जागृती. 6 एप्रिल 1930ला मिठाचा सत्याग्रह झाला. सोलापुरात लष्करी कायदा. 7 एप्रिल 1930 पासून ब्रिटिशांनी अटक सत्र सुरू केले. 4 मे 1930ला महात्मा गांधींना अटक करण्यात आली आणि एरवाडा कारागृहात रवानगी करण्यात आली. महात्मा गांधींच्या अटकेच्या बातमीने संपूर्ण देशभर वातावरण तप्त झाले. कधी? 7 एप्रिल 1930 पासून ब्रिटिशांनी अटक सत्र सुरू केले आणि 4 मे 1930ला महात्मा गांधीजींना अटक केली. म्हणजे 1930मध्ये जे महात्मा गांधींना अटक केली दांडी यात्रेनंतर. दांडी यात्रेचा हे झालं. त्याच्यानंतर मग 6 एप्रिलला महात्मा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला. तर 7 एप्रिलपासून इंग्रजांनी अटक करणं सुरू केलं आणि 4 मे 1930ला महात्मा गांधीजींना अटक करण्यात आली. एरवडा कारागृहात रवानगी. महात्मा गांधींच्या अटकेच्या बातमीत संपूर्ण देशभर वातावरण तप्त झाले. सर्वत्र हळताळ, मिरवणुका, मोठ्या जाहीर सभा आयोजित करून सरकारचा निषेध. याचा परिणाम सोलापुरात मोठ्या प्रमाणात दिसून आला. 7 मे रोजी तेथील कामगारांनी काम थांबवले आणि त्यांचा जमाव दारूअड्डे उद्ध्वस्त करत आणि त्यातील मालाच्या होड्या करत निघाला. पोलिसांवर, घरावर, रेल्वेवर दगडफेक करण्यात आली. प्रक्षुब्ध जमावाने मंगळवार पेठेतील मुख्य पोलीस चौकीवर हल्ला चढवून पोलीस शिपायास बेदम मारहाण केली. त्यामुळे त्यात एक शिपाई मरण पावला तर दुसऱ्या पोलीस शिपायास जिवंत जाळण्यात आले. जमावाने नंतर न्यायालयाची इमारतही पेटवली. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लष्करी कायद्याबाबतचा अधिकृत वटहुकूम व्हाईसरायने 15 मे रोजी काढला. संपूर्ण भारतात सोलापूर येथे लष्करी कायदा होता. पोलिसांच्या खुनाला जबाबदार असल्याच्या आरोपावरून मलप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे आणि श्रीकिशन सरडा यांना पकडण्यात आले. 15 मे रोजी काढला. म्हणजे अधिकृत वटहुकूम व्हाईसरायने संपूर्ण भारतात सोलापूर येथे लष्करी कायदा होता. संपूर्ण भारतामध्ये सोलापूरमध्ये लष्करी कायदा होता आणि पोलिसांच्या खुनाला जबाबदार म्हणून कोणाकोणाला पकडण्यात आले? मलप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे आणि किसान सरडा ह्या 14 जणांना पकडण्यात आले. 12 जानेवारी 1931 रोजी एरवाडच्या तुरुंगात फाशी देण्यात आली. हा दिवस सोलापूरचा हुतात्मा दिन म्हणून पाडला जातो. सोलापूरचा हुतात्मा दिन कोणता आहे? तर 12 जानेवारी. आपला युवा दिन पण आहे 12 जानेवारी. स्वामी विवेकानंदांची जयंती राहते आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांची पण जयंती राहते 12 जानेवारी 1931. एरवाड्यामध्ये यांना फाशी देण्यात आली 12 जानेवारी म्हणून हा दिवस का हुतात्मा दिन 12 जानेवारी सोलापूरमध्ये. सोलापूरच्या नगरपालिकेत काँग्रेस पक्षाचे बहुमत असल्यामुळे त्यांनी ठराव करून 6 एप्रिल 1930 रोजी नगरपालिका इमारतीवर तिरंगा झेंडा फडकवला. 13 मे रोजी कर्नल पेजने तो झेंडा सैनिकांमार्फत काढून टाकला. इंग्रजांना तिरंगा आवडत नाही हे पाहून बार्शी, पंढरपूर, सांगोला, वडसंग ठिकाणी झेंडे फडकवले. परंतु इंग्रजांनी दडपशाही करून कित्येकांना अटक केली तर कित्येकांना हद्दपार केले.
तिरंगा झेंडा किंवा वंदे मातरम गीत जसे चळवळीला प्रोत्साहन देणारी प्रतीके ठरली, तसेच सोलापूर भागात गांधी टोपी हे एक प्रभावी प्रतीक होते. त्यावेळचे सोलापूर काँग्रेसच्या समितीचे चिटणीस तुळशीदास जाधव यांनी गांधी टोपी काढण्याचे नकारले, तेव्हा त्यांना मारहाण करण्यात आली. काठीच्या टोकाशी असलेल्या टोकांवर हुकाने लोकांच्या डोक्यावरील टोपी गांधी टोप्या काढून घेत. नंतर त्या व्यक्तीला पकडण्यात येईल. 1930च्या सत्याग्रह आंदोलनात संपूर्ण देशात फक्त सोलापुरातच लष्करी कायदा जारी करावा लागला, अशी कबुली मात्र मंत्री बेजबूड बेन यांनी ब्रिटिश संसदेत दिली. शिरोडा सत्याग्रह. विरले पार्ले वेंगुर्ला आणि शिरोडा असा यांचा सत्याग्रह होता. विरले पार्ले ते वेंगुर्ल्यापर्यंत ते बोटने गेले आणि त्याच्यानंतर वेंगुर्ल्यापासून ते शिरोडापर्यंत पायी गेले आणि 12 मेला सत्याग्रहास प्रारंभ करून असं त्यांचं होतं. या सत्याग्रह सुरू होण्यापूर्वीच असं त्यांनी शिरोडा सत्याग्रहाचं म्हणजे हे रचलेलं होतं की आपण विरले पार्लेवरून वेंगुर्ल्यापर्यंत बोटने जायचे आणि वेंगुर्ल्यापासून पायी शिरोड्यापर्यंत जायचे आणि 12 मेला सत्याग्रहास प्रारंभ करायचा असे ठरवले होते. पण हा सत्याग्रह सुरू होण्याच्या पूर्वी शंकरराव देव, अप्पासाहेब पटवर्धन, वासुदेवराव दस्ताने, गवी केतकर, भाऊ रानडे, नाथ घाणेकर यांना पकडण्यात आले. त्यामुळे सत्याग्रहाची सूत्रे डॉक्टर वावी आठले, आचार्य शहदास जावडेकर, विनायकराव भुसकटे यांनी हाती घेतली. एकूण किती 543 स्वयंसेवक शिरोड्यात सत्याग्रह करण्यासाठी गेले. 12 मेला सत्याग्रह सुरू झाला. 15 मेला पोलिसांनी स्वयंसेवकास मारहाण केली. त्यामुळे 20 जण बेशुद्ध पडले, 80हून अधिक जखमी झाले. 15 मे 1930 रोजी सत्याग्रह थांबवण्यात आला. 300 स्वयंसेवकांना अटक करण्यात आली. हा होता शिरोडा सत्याग्रह. वडाळा येथील मिठागरावरील छापा 17 मेला झाला. मुंबई प्रदेश काँग्रेसच्या वडाळा येथील मिठागरावर सत्याग्रह करण्याचा कार्यक्रम ठरला होता. 17 मे रोजी सत्याग्रही वडाळ्याला आले. 17 मेला करायचा होता. तेव्हा पोलिसांनी लाठी हल्ला करून सत्याग्रहास बंदी केली, परंतु दिवसभर तुकड्या करून सत्याग्रह केल्यामुळे त्यांना पकडण्यात आले. वडाळ्यातील ही मोहीम 1 जून 1930 पर्यंत चालू होती. काळात स्वयंसेवकांना अटक करण्यात आली. खानदेश. हे बघा, सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली 1930मध्ये. तर सविनय कायदेभंगाच्या चळवळीचाच एक भाग म्हणून दांडी यात्रा काढली. दांडी यात्रानंतर 4 मेला इंग्रजांना गांधीजीला अटक केली. तर तेव्हापासून हे सत्याग्रह सुरू झाले. सोलापूरमध्ये सत्याग्रह केला, शिरोड्यामध्ये, त्याच्यानंतर वडाळा मिठागरावरील छापा, खानदेश सत्याग्रह एवढे सत्याग्रह आणि पुणे जिल्ह्यातील सविनय कायदेभंगाची चळवळ. पुणे जिल्ह्यात मिठाच्या कायदेभंगाच्या चळवळीत प्रचार करण्याचे कार्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, हरिभाऊ तुळपुळे, वासुकाका जोशी, धर्मानंद कोसंबी, केशवराव जेधे यांनी केले म्हणते. तर बाळूकाका कानिटकर, त्र्यंबक हरोलीकर, हरिभाऊ फाटक इत्यादींनी पुणे शहरातील प्रचाराची आघाडी सांभाळली. तर काकासाहेब गाडगीळ ते गोरेखाडील पुणे जिल्ह्याबाहेर जाऊन कुलबा, ठाणे जिल्ह्यात प्रचार सभा घेतल्या. यावेळी महर्षी वीरा शिंदे, S.M. जोशी यांना 6 महिने कारावासाची शिक्षा भोगावी लागली. पुणे जिल्ह्यातील सविनय कायदेभंगाची चळवळ. जे हायलाईट केलेले आहे तेवाले नावं, म्हणजे याच्यामध्ये नावं खूप महत्त्वाचे आहे. नावावरच क्वेश्चन येते मोस्ट ऑफ द हिस्ट्रीमध्ये. सातारा जिल्ह्यातील सत्याग्रह. पुणे झालं, खानदेश झालं, वडाळा झालं, शिरोडा झालं, सोलापूर झाला, आता सातारा, ठाणे, चिरनेर, बाबूगेनेचा सत्याग्रह, दहियांडा सत्याग्रह, पुसद जंगल सत्याग्रह, सगळे सत्याग्रह महत्त्वाचे. छोडो भारत आंदोलन मुंबईतील, हे सगळे सत्याग्रह महत्त्वाचे. आणि सत्याग्रहामधलं मी जे हायलाईट केलं आहे पुस्तकामध्ये ते पॉईंट असे लक्षात ठेवायचे चांगल्यानं. सातारा जिल्ह्यातील सत्याग्रह महत्त्वपूर्ण मानला जातो. सातारा जिल्ह्यातील बिडशी गावातील जंगल सत्याग्रह स्त्री पुरुषांनी शौर्य गाजवले. जंगल सत्याग्रह बिडशी सातारामध्ये झाला आहे. कधी झाला आहे तर 5 सप्टेंबरला झाला आहे. तर यांनी काय केलं की जंगलातून एक झाड आणलं आणि ते भर चौकात ठेवलं आणि त्याच्यावर तसेच देवडांवर राष्ट्रध्वज फडकवला, त्या झाडावर आणि देवडावर. 5 सप्टेंबरला बिडशीत शिरून पोलिसांनी तो झेंडा ताब्यात घेण्याचा त्यावेळी राजूताई कदम या स्त्रीला लाठींचा मार खावा लागला, परंतु तिने झेंडा सोडला नाही.
या लढ्याचे नेतृत्व करणाऱ्यांपैकी 39 जणांना पोलिसांनी पकडले. 1942 साली साताऱ्याच्या ब्रिटिश सरकारने नेते म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील यांनी 1930च्या या लढ्यात सहभागी होते. साताऱ्याचे पत्री सरकार जर तुम्हाला माहीतच असेल कोण होते, त्याचं नेतृत्व नाना पाटील होते. आणि कोण हे राजूताई कदम या स्त्रीला लाठी हल्ला केला कुठं, सातारामध्ये. जेव्हा ते झाड वगैरे आणलं तेव्हा साताऱ्याच्या याच्यात कोण होते, राजूताई कदम स्त्री होती ही राजूताई कदम, लक्षात ठेवायचं. आणि कधी झाला होता, 5 सप्टेंबरला सताऱ्याचा सत्याग्रह 5 सप्टेंबर. ठाणे येथील ठाणे जिल्ह्यातील उंबरगाव 5 मेला मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व नानासाहेब देवधेकर आणि कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी केले. हे पण महत्त्वाचं आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये कोण कोण आहे, नानासाहेब देवधेकर आणि कमलादेवी चट्टोपाध्याय. मिरवणुकीत कुठे झालं, ठाण्यामध्ये झालं. ठाण्यामधील सत्याग्रहाचे नेतृत्व कोण केले, तर नानासाहेब देवधेकर आणि कमलादेवी चट्टोपाध्याय. हे दोन्ही नावं खूप महत्त्वाचे विचारते, याच्यावर क्वेश्चन विचारलाच जातो. मडकी घेऊन समुद्र किनाऱ्याकडे गेले ते, तसेच डहाणू तालुक्यात चिंचणी, बोर्डी, डहाणू या ठिकाणी मिरवणुका काढून मिठाचा शामराव पाटील हे दांडी यात्रेतही सामील झाले होते. चिरनेर येथील सत्याग्रह, चिरनेरचा सत्याग्रह पण महत्त्वाचा आहे. 25 सप्टेंबर 1930ला पनवेलपासून 12-13 मैलावर असलेल्या चिरनेर गावातील शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. त्यावेळी पोलिसांनी गोळीबार केला, त्यामध्ये 7 सत्याग्रही बलिदान दिले. मामलेदार 3 पोलीस 1 वगैरे हे जवळ कोण होते, केशव गणेश गुप्ते, प्रभाकर रास्ते, महादेव बेदक, नारायण खरे, त्र्यंबक बेडेकर. 11 जणांना मामलेदार म्हणून. चिरनेर गाव कुठचं आहे, पनवेलमधला आहे. बाबू गेनू 12 डिसेंबर 1930ला. बाबू गेनूच्या विषयी आपल्याला म्हणजे पुस्तकांमध्ये वाचलेलंच असेल तुम्ही. मला वाटते 8वी 9वी 7वी 8वीच्या काहीतरी बुकमध्ये, हिस्ट्रीच्या बुकमध्ये आलेलंच आहे बाबू गेनूविषयी. आपल्या विधवा आईसोबत राहून मोलमजुरी करणारा बाबू गेनू हा पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महाडुंगे पडवळ या गावचा रहिवासी होता. पुणेमध्ये होता. सत्याग्रहासाठी काँग्रेसचा स्वयंसेवक म्हणून त्याने नाव नोंदणी केली होती. मुंबई शहरात वाळवा देवीच्या नवीन हनुमान रस्त्यावर परदेशी कापडाने भरलेला ट्रक समोर तो 12 डिसेंबर 1930 रोजी आडवा झाला. त्यातच ट्रक अंगावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे लोक संतापले. त्याच्या अंत्ययात्रेस 20,000चा जमा होता. सोनापूरच्या मुंबई स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. प्रक्षुब्ध जवान इस्पितळातील इमारतीवर युनियन जॅक जाळून टाकला. तसेच जवानाने पोलीस पथकावरही हल्ला केला. बाबू गेनूच्या बलिदानाने महाराष्ट्रातील अनेक तरुणांना स्फूर्ती आणि प्रेरणा मिळाली. 12 डिसेंबर 1930ला दहीहंडा सत्याग्रह. अकोला जिल्ह्यातील दहीहंडा या गावामध्ये खाऱ्या पाण्याच्या विहिरी होत्या, म्हणून तेथे मीठ तयार करून कायदेभंग करण्याची योजना राबवली. मुळशी सत्याग्रहातील क्रांतिकारक नेते बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली विहिरीमधून पाणी काढण्यात आले. हे लक्षात ठेवायचं. बापूसाहेब सहस्त्रबुद्धे कुठचे, दहीहंडा अकोला जिल्ह्यामध्ये खाऱ्या पाण्याची विहिरी होत्या, तिथून मीठ काढायचं आणि मिठाचा सत्याग्रह करायचा, कायदेभंग करायचा. वर्धा जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते दहीहंड्याला गेले. नागपूर येथे 13 एप्रिल 1930 रोजी नरकेसरी अभ्यंकरांनी जाहीर सभा घेऊन तिथे मिठाच्या पुड्यांचा जाहीर लिलाव केला. कुठे केले, नागपूरमध्ये कोण होतं, नरकेसरी अभ्यंकर. यवतमाळमध्ये लोकनायक बापूजी अन्ने यवतमाळमध्ये. अकोलामध्ये दुर्गाबाई जोशी, दादासाहेब गोडे आणि ब्रिजलाल बियाणे. अमरावती येथे भोजलाल हरिहर देशपांडे, डॉक्टर पातुरकर, कृष्णराव मोरे एवढे सगळे होते. हे गावं लक्षात ठेवायचे. अकोलामध्ये म्हटलं तर अकोलामध्ये कोण आहे, बापूसाहेब सहस्त्रबुद्धे. त्याच्यानंतर नागपूरमध्ये कोण आहे, नरकेशरी अभ्यंकर. नागपूर न लक्षात ठेवायचं. आणि अकोला बापूसाहेब, अकोल्याचा इथे ए आणि बापूसाहेबचा इथे बी, ए बी लक्षात ठेवायचं. अकोला बापूसाहेब सहस्त्रबुद्धे. त्याच्यानंतर यवतमाळमध्ये ते लोकनायक बापूजी यवतमाळमधले आहेत. त्याच्यानंतर अकोल्यामध्येच दुर्गाताई जोशी, दादासाहेब गोडे आणि ब्रिजलाल बियाणी हे आहे कायदेभंगाची चळवळ. आणि अमरावतीमध्ये कोण आहे तर हरिभाऊ देशपांडे, भोजराज हरिभाऊ देशपांडे हे डॉक्टर आहेत. पातुरकर पण डॉक्टर आहे. मोरे पातुरकर देशपांडे हे अमरावतीमधले आहेत. पुसदचा जंगल सत्याग्रह हा पण खूप गाजलेला सत्याग्रह आणि महत्त्वाचा सत्याग्रह आहे. 10 जुलै 1930ला पुसद जवळ आरक्षित जंगलातील गवत. 10 जुलै 1930ला बापूजी अन्ने. बघा ह्या सत्याग्रहामध्ये काय क्वेश्चन विचारतात,
तारीख नाही विचारत. तारीख बाय चान्स एखाद्या वेळेस विचारली तर विचारली, पण मला नाही आठवत की आतापर्यंत तारीख विचारली आहे म्हणून. याच्यामध्ये विचारते की पुसद जंगल सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं, व्यक्ती विचारला जातो. आणि कशा प्रकारे केलं असं पण विचारू शकते. जास्तीत जास्त व्यक्तीवर भर द्या की कोण होतं. पुसद जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले, तर बापूजी अन्ने यांच्या नेतृत्वाखाली. कसा केला सत्याग्रह, तर आरक्षित जंगलातील गवत कापून. कोण केलं, बापूजी अन्ने, पुसद. 11 स्वयंसेवकांनी जंगलाचा कायदा मोडला, त्याबद्दल अन्ने यांना 6 महिन्याची शिक्षा झाली. 11 जुलै डॉक्टर मुंजे यांनीही असाच सत्याग्रह केला, त्यावेळी त्यांनाही शिक्षा देण्यात आली. या जंगल सत्याग्रहाचे लोण हळूहळू तळेगाव, वडाळी, खामगाव, बुलढाणा, चांदा, भंडारा इत्यादी कडे पसरले म्हणते. वरील महात्मा गांधीच्या अटकेनंतर सर्वत्र जोमाने चाललेली सविनय कायदेभंगाची चळवळ ब्रिटिश सरकारने सर्व शक्तीने दडपून टाकण्याचा प्रयत्न करत होते. अशा परिस्थितीत ब्रिटिशांनी भारतात सुधारणा कायदा देण्याचा विचार सुरू केला. याच दरम्यान गोलमेज परिषद 1931ला डॉक्टर बाबासाहेबांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारांची मागणी केली. महात्मा गांधीजींनी त्यास विरोध केला. शेवटी महात्मा गांधीजी यांनी यांच्यात करार झाला. 1932मध्ये पुणे करार म्हणून ओळखला जातो. कराराद्वारे अस्पृश्यांना राखीव जागा दिल्या गेल्या. महात्मा गांधीजींनी 1930-33 नंतर स्वतःला हरिजनांच्या उद्धारासाठी कार्यरत ठेवले. परिणामी सविनय कायदेभंगाची चळवळ हळूहळू जोर कमी होऊ लागला. हे सगळे सविनय कायदेभंगाचा निषेध म्हणजे गांधीजींना अटक केली होती ना, त्याच्यासाठी हे सर्व सत्याग्रह झाले होते. सविनय कायदेभंगाची चळवळी होत्या ह्या सगळ्या. दहीहंडा सत्याग्रह, चिरनेर सत्याग्रह, ठाणे सत्याग्रह, सातारा सत्याग्रह, त्याच्यानंतर पुणे, खानदेश, वडाळा, शिरोडा, सोलापूर, हे सगळे सविनय कायदेभंगाचं हे होतं. आता इथून सुरू झालं सविनय कायदेभंग. 1930ची संपली, इथून सुरू झालं छोडो भारत आंदोलन. ब्रिटिश सरकारने 1935चा भारत सरकारचा कायदा लागू केला. कधी झालं छोडो भारत आंदोलन, तारीख लक्षात ठेवा. 8 ऑगस्ट 1942ला. कधी, 8 ऑगस्ट 1942. सप्टेंबर 1929ला दुसऱ्या महायुद्धास सुरुवात झाली. महायुद्धास पाठिंबा द्यायचा की नाही या संदर्भात काँग्रेस आणि ब्रिटिश सरकारात मतभेद होऊन काँग्रेसच्या सर्व प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे देऊन स्वातंत्र्याचा लढा चालू ठेवला. युद्धकाळात भारतीयांचा पाठिंबा मिळविण्यासाठी सरकारने 8 ऑगस्ट 1940ला ऑगस्ट घोषणा करून हिंदुस्थानला वसाहतीचे स्वराज्य देणे हे इंग्लंडचे धोरण राहील अशी घोषणा केली. ऑगस्टची घोषणा काय होती, वसाहतीचे स्वराज्य. 1940ला ऑगस्ट ऑफर हिंदुस्थानला वसाहतीचे स्वराज्य. पूर्ण स्वातंत्र्याची मागणी का केली, डवळली. काँग्रेसने आपले आंदोलन युद्धकाळातही सुरू ठेवले. मुंबई काँग्रेस समितीने बैठक 15 ते व 16 सप्टेंबर 1940ला होऊन वैयक्तिक सत्याग्रह कार्यक्रम आखण्यासाठी महात्मा गांधीजींनी घोषित केले. 13 ऑक्टोबर 1940च्या वर्धा बैठकीत विनोबा भावे पहिले सत्याग्रही म्हणून निवडले गेले. बघा, छोडो भारत आंदोलनाचे पहिले सत्याग्रही जर म्हटलं, नाही, वैयक्तिक सत्याग्रह, त्याच्यामध्ये पहिले सत्याग्रही विनोबा भावे वर्धामध्ये. चळवळीने जोर धरला, परंतु जपानने भारताच्या सरहद्दीपर्यंत धडक मारली. त्यामुळे महात्मा गांधीजींनी लगेच ही चळवळ बंद केली. यावेळी ब्रिटिशांना भारतीयांच्या सहकार्याची गरज असल्याने क्रिप्स योजना भारतीयांपुढे ठेवली गेली. पहिले कोणती ऑगस्ट ऑफर आली, नंतर क्रिप्स योजना आली. हे आपण पॉलिटीमध्ये वाचलेलंच आहे. 1940चं आहे ऑगस्ट घोषणा, ऑगस्ट ऑफर, आणि मग आहे क्रिप्स योजना, हिंदुस्थानला वसाहतीचे स्वराज्य. आणि मग म्हटलं होतं क्रिप्स योजनामध्ये की पूर्ण स्वराज्य. 7 ऑगस्ट 1942 रोजी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अधिवेशन मुंबई येथे भरले गेले. 1942मध्ये सरकार विरुद्ध लढा सुरू करण्याखेरीज अन्य पर्याय राहिला नाही. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी 8 ऑगस्ट 1942 रोजी छोडो भारत अथवा चले जावचा ठराव मांडण्यात येऊन मंजूर करण्यात आला. 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधी व नेहरूंनी काँग्रेसच्या अटक करण्यात. परिणामी संपूर्ण भारत देशात छोडो भारत आंदोलनास सुरुवात झाली. महाराष्ट्राही या आंदोलनाने जोर धरला. अर्थात चले जाव चळवळीला प्रत्यक्ष भूमिगत आंदोलनाचे रूप मिळाले. छोडो भारत चले गाव कोणत्या तारखेपासून सुरू झालं, 8 ऑगस्टपासून, लक्षात ठेवायचं. 7 ऑगस्टला काय झालं होतं, काँग्रेस कमिटीचं मुंबईमध्ये अधिवेशन भरलं होतं. सरकारविरुद्ध लढा सुरू करण्याखेरीज काहीच पर्याय नाही आहे असं त्यांनी म्हटलं होतं. म्हणून मग 7 ऑगस्टला अधिवेशन भरलं होतं काँग्रेसचं 1942ला, आणि 8 ऑगस्टला यांनी छोडो भारत आंदोलन सुरू केलं. मुंबईतील आंदोलन. महात्मा गांधीजींना अटक झाल्यानंतर 1942च्या क्रांतीचा स्फोट मुंबई शहरात झाला. मुंबई हे क्रांतीचे केंद्र बनले.
अरुणा असफ अली, अच्युतराव पटवर्धन, डॉक्टर राम मनोहर लोहिया, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, साने गुरुजी, एम जोशी, नाग गोरे, शिरूभाऊ लिमये हे नेते भूमिगत झाले. सेंट्रल डिक्टोरेटर ही भूमिगतांची मध्यवर्ती संस्था मुंबईत सुरू झाली. तेथूनच क्रांतिकारकांना शस्त्रास्त्रे, दारू, गोळा, बुलेटिन्स पुरवठा होऊ लागला. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय बंद पाडली. मुंबईत अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाला. बॉम्ब प्रकरणातील संशयित म्हणून डॉक्टर वसंत अवसरे यांना अटक करण्याचा प्रयत्न, परंतु ते भूमिगत झाले. मुंबई येथील नड बाजारातील एका इमारतीत ते भूमिगत आश्रय घेत असत. पोलिसांना त्यांच्यावर अचानक छापा टाकून एम जोशी, महादेव दत्तात्रय कारेकर, मधु लिमये, विनायक वासुदेव कुलकर्णी यांना कैद केले. कुमारी उषा मेहता, विठ्ठलदास जव्हेरी, चंद्रकांत बाबू जव्हेरी यांना मुंबईत सिक्रेटरी रेडिओ स्टेशन सुरू करून त्यामार्फत 1942च्या क्रांतीची प्रेरणा व संदेश भारतभर प्रसारित करण्याचे कार्य केले. सिक्रेट रेडिओ स्टेशनमध्ये कोण कोण होते याच्यावर क्वेश्चन येते बरं. उषा मेहता, विठ्ठलदास जव्हेरी, चंद्रकांत बाबू जव्हेरी. मुंबईमध्ये 1942मध्ये सिक्रेट मिशन कोण? उषा मेहता, विठ्ठलदास जव्हेरी आणि चंद्रकांत बाबू जव्हेरी. विठ्ठलदास आणि चंद्रकांत जव्हेरी आणि उषा मेहता हे तिघजण सिक्रेट रेडिओ स्टेशन. छोडो भारत आंदोलनानंतर सुरू रायगड जिल्हा चळवळ. रायगड जिल्ह्यात नाना पुरोहित, मोहन धारिया यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथे चळवळ कार्यरत ठेवली होती. त्यामध्ये पोस्ट ऑफिसातील कागदपत्रे जाळण्यात आली, ताळ्यांत्रे तोडली, पोलिसांना बंदुका काढून घेतल्या. याच ठिकाणी नेरळ, माथेरान परिसरात भाई कोतवाल यांनी संघटित करून क्रांतिकारी शेतकऱ्याची सशस्त्र सेना उभारली होती. तसेच टाटाच्या खोपोली येथील विद्युत केंद्रातून मुंबईला होणारा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. भाई कोतवाल यांनी रायगड जिल्ह्यातील चलेजाव आंदोलन तीव्र केल्याने कोतवाल व त्यांचे सहकारी गोमाजी पाटील यांना पकडून देण्यासाठी 5,000 रुपये इनाम ठेवले होते. कोण होते ते? भाई कोतवाल. रायगड जिल्ह्यातील चळवळ. अजून कोण होते रायगड जिल्ह्यामध्ये? महाड येथे नाना पुरोहित आणि मोहन धारिया. भाऊ कोतवाल पण लक्षात ठेवजा, भाई कोतवाल. पश्चिम महाराष्ट्रातील आंदोलने. पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यातील वेस्ट एंड आणि कॅपिटल या 2 चित्रपटगृहात बॉम्बस्फोट घडवून आणले होते. नाशिक पोस्ट ऑफिसची लूटमार केली. सोलापूर, पंढरपूर, कळमाळा ठिकाणी भूमिगतांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी पत्री सरकार स्थापन करून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात चळवळ जागृत ठेवली. तुफान सेना तसेच नागनाथ अण्णा नायकवाडी यांच्या आझाद दल या गटाने सातारा, सांगली परिसरात सशस्त्र कारवाया केल्या होत्या. आझाद दल, नागनाथ अण्णा नायकवाडी. चला, साताऱ्यातील पत्री सरकार. कोण होते? क्रांतिसिंह नाना पाटील. 3 वर्ष हे पत्री सरकार कार्यरत होते. सत्यशोधक चळवळीतून वर आलेले क्रांतिसिंह नाना पाटील यांचे सर्वसामान्याचे कैवारी होते. त्यांचे सहकारी विविध जाती जमातीतील होते. 1 ऑगस्ट 1942 ते 21 मे 1943ला चलेजावच्या पहिल्या टप्प्यात मोर्चे, निदर्शने आणि भूमिगत राहून घातपाताचे प्रकार घडवून आणले गेले. चळवळीच्या अखेरपर्यंत ठिकठिकाणी प्रभात फेऱ्या, सभा घेतल्या जात. शिवाई, तारा तोडणे, रूढ उखडणे, स्टेशन जाळणे, आगी लावणे, तिरंगा फडकावणे यावर भूमिगत कार्यकर्त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले होते. या भागातील भूमिगतांनी कराड, पटण, तासगाव, खानापूर, वाळवा, खटाव इत्यादी गावातील सदन लोकांच्या घरावर दरोडे घालून रकमा हस्तगत केल्या. यदी फडके यांच्या मते यावेळी भूमिगतांचे छोटे मोठे 29 गट आणि गटनीय सदस्य यांनी आबासाहेब शिंदेच्या ग्रंथात नोंदवलेली आहेत. या भागातील पत्री सरकार म्हणून संबोधले जाते. या काळात GD लाड, शेखदा काका, बेर्डे मास्तर, वसंतदादा, लीलाताई पाटील, यशवंतराव चव्हाण, देशपांडे, निकम, पेंढारकर व्यक्तीचे योगदाने 1942च्या लढ्यातील सर्वात यशस्वी असा पत्री सरकारचा तो प्रयोग होता. क्रांतिसिंह नाना पाटील पत्री सरकारचे नेते. पुण्यातील चळवळ. केशवराव जेदे, धनंजयराव गाडगीळ, शंकरराव देव इत्यादी प्रमुख काँग्रेसच्या नेत्यांना अटक करण्यात आली होती. त्यांचा निषेध करण्यासाठी जमावाने घोषणा देत उत्स्फूर्तपणे प्रचंड मिरवणुका काढल्या. त्यामध्ये पोलिसांचा लाठी हल्ला आणि गोळीबार 7 जणांना प्राण गमवावे लागले. पुण्यातील चळवळीत विद्यार्थी, युवक आणि युवतीची अधिक संख्या होती. 1 ऑगस्ट 1942चा पुण्यातील मोर्चा हॅमंड या अधिकाऱ्याने अडवून धरला आणि गोळीबार केला. त्यामध्ये नारायण दाभाडे यांचा मृत्यू झाला. 11 आणि 12 ऑगस्ट रोजी पुण्यात टेलिफोन तारा तोडणे, बसेसची तोडफोड करणे, पोलीस चौक्या उद्ध्वस्त करणे इत्यादी प्रकार सुरू होते. अर्थात पोलिसांचीही दडपशाही जोमाने सुरूच होती. कोण होती पुण्यातील चळवळीचे नेते?
तर केशवराव जेदे, धनंजयराव गाडगीळ आणि शंकरराव देव पुण्यामध्ये. शंकरराव देव आपण आधी एका सत्याग्रहामध्ये पाहिलेले आहे. ते त्या सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून ओळखले जाते. तर तो सत्याग्रह कोणता हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. खानदेश ही साने गुरुजींची कर्मभूमी मानली जाते, परंतु यावेळी ते पुण्यातील भूमिगत चळवळीत सक्रिय होते. साने गुरुजींच्या सल्ल्याने अळमनेरचे डॉक्टर उत्तमराव पाटील यांच्या पत्नी लीलाताई पाटील, उत्तमरावचे बंधू शिवाजी आणि दशरथ या सर्वांनी चळवळीत सक्रिय केले. खानदेश म्हणजे कोणाची? हे साने गुरुजींची. साने गुरुजी म्हटलं की आपल्याला कोणतं गीत आठवते? त्यांचं खूप फेमस असं गाणं आहे. गाणं म्हटलं की कविता. लहानपणापासून आपण ऐकलेलीच आहे. कमेंटमध्ये सांगा आठवत असेल तर. यांच्या पत्नी लीलाताई पाटील, उत्तमराव बंधू हे सगळे सक्रिय होते. कोण? उत्तमराव पाटील, लीलाताई पाटील, बंधू शिवाजी दशरथ. उत्तम, लीलाताई, शिवाजी दशरथ हे सगळे खानदेशमध्ये चळवळीसाठी होते. प्रचंड मोर्चाकडून सरकारने जमावाने टपाल कचेरी, न्यायालयीन स्टेशन पेटवून दिले, गोळीबार केला. त्यामध्ये महादेव देसाई यांचा बळी गेला. पोलिसांनी दशरथ पाटील, लीलाताई पाटीलला पकडून मारहाण केली. 1 वर्षाची शिक्षा. धुळे नंदुरबार रस्त्यावरील चिमठाणे गावाजवळ 5.5 लाखाचा सरकारी खजिना क्रांतिकारकांनी लुटला. जळगाव भुसावळ या शहरावर युवकांचा एक गटपण निर्माण झाला होता. तेथील अब्दुल रजव्वा यांच्याशी संगमत करून जनतेने रेल्वे उलटून टाकल्या. नंदुरबारात येथेही शिरीष कुमार मेहता या विद्यार्थ्याने शाळेच्या इमारतीवर तिरंगा फडकवल्यामुळे त्यालाही शहीद व्हावे लागले. कुठे? नंदुरबारमध्ये शिरीष कुमार मेहताचं पण 4थी की 5वीच्या पुस्तकामध्ये आलेलंच असेल, आपल्याला आठवत असेल तर. विदर्भातील चले जाव चळवळ 13 एप्रिल 1939 रोजी मदनलाल बांगडी, विनायक सखाराम दांडेकर, श्याम नारायण काश्मीरी यांनी स्थापन केलेल्या हिंदुस्थान लाल सेना, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद यांच्या हिंदुस्थान रिपब्लिक आर्मी या गुप्त प्रहरी संघटनेचा कित्ता गिरवण्याचे ठरवले होते. दोन होते. एक होते हिंदुस्थान लाल सेना आणि एक हिंदुस्थान रिपब्लिक आर्मी. तर आर्मीमध्ये कोण होते? भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद हे 4 जण रिपब्लिक आर्मीमध्ये होते, प्रहरी गुप्त संघटना. आणि हिंदुस्थान लाल सेनेमध्ये शामराव काश्मीरी, विनायक सखाराम दांडेकर आणि बांगडी दांडेकर आणि काश्मीरमध्ये काश्मीरी बांगडी दांडेकर. कधी? 13 एप्रिल 1939ला. विदर्भात चले जाव चळवळीने वेध जुलै 1942 पासून लागले. विदर्भातील 55 कार्यकर्त्यांनी घराबाहेर पडून भूमिगत व्हावे अशा सूचना मदनलाल बांगडींनी दिल्या होत्या. ऑगस्ट 1942 रोजी चिटणीस पार्कमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेत देशभक्तीने रसरसलेली आणि स्वतः रचलेली गीते खंजरीच्या तालावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जनतेच्या अंतःकरणास अंगार फुलवला. याच वेळेस तुकडोजी महाराजांना अटक करण्यात आली. वरील घटनेचा पडसाद नागपुरात उमटले. 28 ऑगस्ट 1942 पर्यंत नागपूर शहर आणि जिल्ह्यात अटक करण्यात आली. पोलीस व लष्कराला त्यामुळे राष्ट्रीय शिवाजी मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दाजीबा महल्ले पोलिसांना गोळीबारात मरण पावले. प्रक्षुब्ध जमाने रामटेक, किल्लोळ, सावनेर, खापा आणि कुटडी येथे रेल्वे स्टेशन जाळली. वर्धात, भंडारा, तुमसर अंतुष्ट जमावाने परकीय सत्तेविरुद्ध राग व्यक्त केला. अकोला येथील राष्ट्रीय शाळेचे शिक्षक, विद्यार्थी तसेच अमरावतीच्या हनुमान व्यायाम मंडळाचे कार्यकर्ते चले जाव चळवळीमध्ये सहभागी होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विषयी आहे. 1909 मध्ये. कधी? 30 एप्रिल हा तुकडोजी महाराजांचा जन्मदिवस आहे, जो ग्राम जयंती म्हणून साजरा केला जातो. 30 एप्रिल 1909 मध्ये यावली येथे जन्मलेले माणिक नावाच्या मुलाचे अडकोजी महाराज व साधुपुरुषांनी तुकडे असे नामकरण केले. 1930च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीपासून तुकडोजी महाराजांनी कीर्तन, भजन, प्रवचन वगैरे माध्यमातून हजारो लोकांचे प्रबोधन घडवून आणले. हिंदी व मराठी पदरचनेतून व खंजरीच्या खड्या आवाजातून जनजागृती घडवून आणली. पत्थरे सारे बांब बनेगी, भक्त बनेगी सेना, उठो जवानो करके बताओ कहने के दिन गए अशा गीतांनी राष्ट्रसंत तुकडोजी
महाराजांना तरुणांची मने जिंकली. नागपूर तुरुंगातून सुटल्यावर तुकडोजी महाराज आष्टी चिमूर दौऱ्यावर गेले. या दोन्ही गावातील जनतेला चिथावणी देण्याचा आरोप ठेवून तुकडोजी महाराजांना 28 ऑगस्ट 1942 रोजी पुन्हा अटक केली. 1930 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती आणि 1942ला पुन्हा अटक केली. यावलीचा उद्रेक 15 ते 19 ऑगस्ट 1942 हे 5 दिवस अमरावती शहरापासून 22 किलोमीटर असलेल्या यावली या जेमतेम 2000 वस्तीच्या गावात स्वातंत्र्य लढ्याचे यज्ञकुंड धगधगत होते. यावली हेच तुकडोजी महाराजांचे जन्म ठिकाण आहे. 28 ऑगस्टला जिल्हाधिकारी मेलडम जिल्हा, आता त्याला यावली शहीद म्हटलं जाते, अधीक्षक गट वगैरे ग्रामस्थांना धडा शिकवण्याचा प्रयत्न केला. हे सगळं आहे. हा जो संग्राम आहे तो यावलीचा संग्राम म्हणून ओळखला जातो. हे काही बाकीचं महत्त्वाचं नाही आहे एवढं. बेनोडा गावाची शौर्यगाथा. बेनोडा हे गाव अमरावती जिल्ह्यामध्येच आहे. मोर्शी वरुड जिल्ह्यामध्ये वरुड रस्त्यावर बेनोडा हे गाव वसलेले आहे. 16 ऑगस्टला बेनोडा इत्तमगाव लोणी खेड्यातील एकत्र येऊन वामनराव पाटील हे बेनोड्याच्या सत्याग्रहाचे मेन होते. कोण? वामनराव पाटील, लक्षात ठेवायचं. आष्टी आणि चिमूरचे लढे. आष्टी कुठे आहे? वर्ध्यामध्ये, आणि चिमूर आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. चिमूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, वर्धा जिल्ह्यातील आष्टी आणि चिमूर. भन्साडी उपोषण. सेवाग्राम आश्रमातील प्राध्यापक प्रा भन्साडी यांनी 1 नोव्हेंबर 1942 रोजी दिल्लीतील बापूजी अन्ने यांची भेट घेऊन चिमूरच्या महिलांना न्याय मिळवून द्यावा म्हणून आणि या प्रकरणात काहीच कारवाई होत नाही हे लक्षात घेऊन उपोषणास प्रारंभ, परंतु त्यांचा फारसा उपयोग. परंतु भन्साडी यांनी प्रकरणी 63 दिवस उपोषण केले. ठक्कर बाप्पा नटेश आप्पाजी द्रविड मणी पी कोंदडेकर चौकशी व्हावी असा आग्रह धरला. या प्रकरणात 6 जानेवारी 1943 देशभरातून 100हून अधिक वृत्तपत्रांनी 1 दिवसाचा हरताळ पाडला. विदर्भाप्रमाणे मध्य भारतातही ही चळवळ फोफावली होती. अशा रीतीने 1942च्या चलेजाव आंदोलनात विदर्भ मध्य भारत वैशिष्ट्यपूर्ण भूमिका पार पाडल्याचे दिसून येते. मराठवाडा विभाग. 1942च्या चलेजाव आंदोलनात मराठवाड्याचा सहभाग. तर 1942च्या लढ्याच्या वेळेस 8 ऑगस्ट आणि 7 ऑगस्ट गोवालिया टँकवर झालेल्या काँग्रेस महासमितीच्या अधिवेशनास स्वामी रामानंद तीर्थ हजर होते. गोवालिया टँकवर झालेले काँग्रेसच्या अधिवेशनात अगोदर इंग्रजीत आणि नंतर हिंदीत 2 तासापेक्षा अधिक वेळ गांधीजी बोलले. त्याच वेळेस महात्मा गांधीजींनी देशवासियांना करा किंवा मरा असा मंत्र दिला. कुठे दिला? करा किंवा मरा. तर गोवालिया टँकवर काँग्रेसचं जे अधिवेशन झालं होतं तिथे स्वामी रामानंद तीर्थ त्यावेळी हजर होते. आणि तेव्हा करा किंवा मरा महात्मा गांधीजींचे भाषण कानात प्राण आणून हजारो लोक ऐकत होते. त्यात स्वामीजी होते. गांधीजी हैदराबाद संस्थानात चळवळ उभी राहिली का हा प्रश्न स्वामीजींच्या मनात होता. 9 ऑगस्ट 1942 रोजी स्वामीजींनी संध्याकाळी हैदराबाद नामापल्ली स्टेशनवर उतरले. रेल्वे स्टेशनवर बाहेर पडताच पोलिसांना त्यांनी अटक केली आणि चंचलगुंडा येथील जेलमध्ये डांबून टाकण्यात आले. शिक्षेतून त्यांची 16 डिसेंबर 1943 रोजी सुटका झाली. चलेजाव आंदोलनात औरंगाबाद विभागात ज्या 14 लोकांना अटक करण्याचे आदेश, त्यात अच्युत गणेश देशपांडे, पहाडे, नागोरी, देव, मोतीलाल मंत्री देशपांडे, अंबाजोगाई, नूतन विद्यालय, रामचंद्र परांजपे, नारायण जोशी, परांजपे जोशी वगैरे होते म्हणते. मोडीतोडीच्या घटना. 1942च्या आंदोलनात मोडीतोडीच्या बऱ्याच घटना मराठवाड्यात घडून आल्या. त्यात डिसेंबर 1942मध्ये मोमिनाबाद आताचे अंबाजोगाई गावात सरकारी प्रचारासाठी ठेवलेले रेडिओ आणि 2 टपाल पेट्या पडवण्यात आल्या. परडी ते मोमिनाबाद या रस्त्यावर तसेच जालना ते औरंगाबाद दरम्यान या खात्याच्या तारा कापण्यात आल्या. मराठवाड्यात अनेक ठिकाणी सत्याग्रह झाले. 8-9 ऑगस्ट रात्री मोमिनाबाद, अंबेजोगाई, नूतन विद्यालय, सरकारी शाळा, योगेश्वरी देवळी ठिकाणी पोस्टर चिटकवले आढळले. त्यात स्टेट काँग्रेस जिंदाबाद, ब्रिटिश साम्राज्य मुर्दाबाद, शाहे उस्मान जिंदाबाद अशा घोषणा होत्या. कुठे होत्या? अंबेजोगाईमध्ये, मोमिनाबादेत, अंबेजोगाईमध्ये. हे सगळे 13 मराठवाड्यात घडले असं होतं. हे गोदेकाठ चलेजाव चळवळीत सहभाग. या लढ्यात पैठण आणि गंगापूर विभागातील 40 लोक सहभाग होते. त्यात 9.5 महिन्यांची शिक्षा झाली. जालना,
अंबड परिसरातील 42 विद्यार्थ्यांना गंगाखेड भागातील चरेजाव चळवळीचे लोण पसरले. नांदेड जिल्ह्यातील 1942च्या लढ्यात सिंहाचा वाटा उचलला होता. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत छोडो भारत हा शेवटचा टप्पा म्हणून ओळखला जातो. या चळवळीतील हिंसेबद्दल सरकारने महात्मा गांधींना व काँग्रेसला जबाबदार धरले. म्हणून महात्मा गांधींनी 21 दिवसाचे उपोषण केले. या चळवळीला जरी अंतिम ध्येय गाठता आले नसले तरी तिने भारतीय स्वातंत्र्य दृष्टिपथात आणून ठेवले, हे विसरता येणार नाही. तर इथे आपला 3ऱ्या नंबरचा चॅप्टर संपलेला आहे आणि ही 3ऱ्या नंबरच्या चॅप्टरमधली प्रश्न उत्तरे आहे. तुम्हाला सोडवायची असेल तर तुम्ही सोडवू शकता. पाहून घ्या एक वेळा. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट पार्टमध्ये 4थ्या नंबरचा चॅप्टर सुरू करू. महाराष्ट्रातील समतेच्या चळवळी. हा पण चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे आणि हे पुस्तकच खूप महत्त्वाचं आहे. 11वीचा इतिहास हा MPSCच्या प्रत्येक एक्झामसाठी खूप महत्त्वाचा आहे. याच्यातले बारीक क्वेश्चन येतात. म्हणजे तुम्हाला जर हिस्ट्रीची सुरुवात करायची असेल तर या पुस्तकापासूनच करा.